म्हणूनच या वानरांची नजर दुसरीकडे जाऊ लागलेली आहे, फळांकडे जात आहे. त्यानंतर सुगंध येऊ लागलेला आहे नाकाला. ज्यावेळेस फुलांचे सुद्धा झाडं पाहिले तर मन मोहून टाकणारे एवढे सुंदर फुलांचे झाड सुद्धा हा वानर पाहत आहे. म्हणूनच सुंदर असं वन आहे, अशोक वन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहेत, सुंदर आहेत, पण त्यांच्या रक्षणासाठी या ठिकाणी कोण रक्षक या रावणाने ठेवलेले आहेत. कुठल्याच फळाला धक्का लावायची सुद्धा हिंमत कुणाची नाही, आणि जर लावलं तर त्याला मार खावा लागेल किंवा त्याचा प्राण सुद्धा हे सर्व जे रक्षक होते ते घेतल्याशिवाय राहत नव्हते. कारण एवढं अप्रिय असं अशोकवन या रावणाला प्रिय होतं, म्हणून एवढे राक्षस रक्षणासाठी ठेवलेले आहेत. म्हणून या राक्षसाचा धाक सगळ्यांना होता, पण वानराला काय धाक होता? म्हणून या झाडावरून त्या झाडावर जायचं, सगळा नजारा पाहू लागलेले आहेत. सुंदर वन कसं आहे, किती झाड आहेत, फळांचे झाड किती आहेत, पुष्पांचे झाड किती आहेत, हे सर्व हनुमंत पाहू लागलेले आहेत. या अशोकवनामध्ये रावणाने एक देऊळ निर्माण केलेलं होतं, मंदिर निर्माण केलेलं होतं की ज्याला की 100 असे स्तंभ होते, खांब होते. एवढं सुंदर मंदिर सुद्धा रावणाने निर्माण केलेलं आहे. त्यावेळेस कळस सुद्धा सुंदर आहे, सोन्याचा या ठिकाणी लावलेला आहे. वर माणिक मोते हिरे असतील ते सर्व या ठिकाणी सजावट या मंदिराची केलेली आहे. त्यामुळं सुशोभित असं हे मंदिर किंवा कळस सुद्धा दिसत आहे. म्हणूनच ठाई ठाई या ठिकाणी म्हणजे ठिकाणी ठिकाणी पानवटी सुद्धा केलेली आहे. सुंदर पाणी आहे आणि त्याचं जर आपण पाहिलं तर आपली प्रतिबिंब सुद्धा या ठिकाणी दिसू शकते. एवढं सुंदर निर्मळ पाणी सुद्धा पानवट्यात भरलेलं आहे. नंदनवन असेल, चैत्रवन असेल, त्यापेक्षा सुद्धा सुंदर हे अशोकवन दिसू लागलेलं आहे. एवढी शोभा या अशोकवनाची दिसत आहे. पण या वनामध्ये जायची हिंमत कुणाचीच नव्हती किंवा कुणाला इंग्लिश द्यायला, कारण याच्यावर पहारेकरी थांबलेले होते. कुणालाच मध्ये जायची एंट्री नव्हती. वार सुद्धा आतमध्ये जायचं म्हणलं तर रावणाची परवानगी घ्यावी लागत होती. एवढे पहारेकरी या वनाचं रक्षण करत आहेत. दुष्ट राक्षस होते. जर आपण त्या फळाकडे बोट दाखवलं तर ते राक्षस आपलं बोट तोडून टाकायचे. आपण जर डोळ्यानं या अशोकवनाकडे पाहिलं किंवा झाडाकडे पाहिलं किंवा फळाकडे पाहिलं तर डोळे काढून घ्यायला सुद्धा कमी करत नव्हते किंवा मारायला सुद्धा कमी करत नव्हते. असा आदेश रावणाचा होता. त्यामुळं हे राक्षस जे बोट दाखवतील किंवा डोळ्यानं पाहतील त्यांना सुद्धा मारत होते. एकीकडून समुद्र आहे, एकीकडून दुर्धर पहाड आहेत आणि अशा प्रकारे या ठिकाणी मंदिर सुद्धा रावणाने निर्माण केलेलं आहे. म्हणून जे सूर असतील,
किंवा असुर असतील यांना सुद्धा पत्ता लागणार नव्हतं, कारण मंदिर होतं आणि मंदिराच्या बाजूलाच रस्ता होता आणि तिथं या ठिकाणी स्त्रियांचं म्हणजे एक ठिकाणी घर या ठिकाणी होतं आणि स्त्रियांना त्या ठिकाणी रावणानं ठेवलेलं होतं. एवढा रावण हुशार होता, एवढा रावण पापी होता, जे कर्म करू नये तसे सुद्धा कर्म पापी या रावणानं केलेले आहेत. दुर्गमी निगवया हनुमंत अति दक्ष आणि समर्थ हे वरजत वृक्षा अंत निशंक क्रीडत ते ऐका. म्हणून या वानराला कसलीच भीती नव्हती, सगळ्यांना भीती होती पण वानराला भीती नव्हती. म्हणून वानराला काय भीती आहे? सगळी लंका या ठिकाणी जाळून टाकण्याची हिंमत या वानरामध्ये होती. एवढं अशोकवन सुद्धा विध्वंस करण्याची क्षमता या वानरामध्ये होती. या चरफाडे काढण्याची हिंमत सुद्धा इंद्रजिताच्या पाठीचे एवढी या वानरांच्या हिंमत आहे. पण असं असताना कसलीच भीती या वानरांच्या मनामध्ये नाही. म्हणून अशोकवन सुद्धा इकडून तिकडं या झाडावर त्या झाडावर फिरण्याचं कार्य हनुमंत करत आहे. असो हा मन विचार सीता दर्शनी अति सादर सम्मुख चलिला वानर धरणी सूत्र लक्षाचे. आता काही जण मला वानराने विचार केला, आपण तर सगळं वन पाहिलं, कारण आता पुढचा विचार होता, पुढचा बेत काय होता ते तर मनामध्ये ठेवलेलं आहे, शेपटीला सांगितलेलं आहे. पण आता सगळ्यात अगोदर आपल्याला मातेचं दर्शन घ्यायचं आहे, सीता पाहायची आहे, हा विचार करून हनुमंत पुढं जात आहे. वरी वरी सीता दिसे समळ अंतरी रामधाने निर्मळ बाह्य अति चिंते व्याकुळ अंतरी निश्चळ चिन्मय राम. ज्यावेळेस सीतेचं रूप पाहिलेलं आहे हनुमंतानं, वरून कसं दिसू लागलेली आहे, व्याकुळ दिसू लागलेली आहे, चिंताग्रस्त दिसू लागलेली आहे. पण खरंच सीतेला चिंता आहे का? कुठली भीती आहे का? निर्भय अशी मनामध्ये नामस्मरण रामाचं करू लागलेली आहे आणि निर्भय मन सुद्धा अंतर्बाह्य या ठिकाणी कुणाचं सीतेचं दिसू लागलेलं आहे. बाह्य उपवासे अक्षिप्र अंतरी परमानंदे तृप्त ब्राह्मण दिसे पन्नी प्राप्त अंतर्निर्मुक्त चौदेही. म्हणून बाहेरून कशी दिसू लागलेली आहे? उपाशी दिसू लागलेली आहे, अशक्त दिसू लागलेली आहे, फाटके कपडे दिसू लागलेले आहेत. पण आतमधून ज्या वेळेस हनुमंत पाहू लागलेले आहेत त्यावेळेस तृप्त दिसू लागलेली आहे, कारण ज्याच्याकडे रामनाम असेल त्याला बाकी काहीच गरज नाही. म्हणून सीतेजवळ रामनाम आहे, त्यामुळे तृप्त अशी सीता दिसत आहे. बाह्य रोडली दिसे काष्टा अंतरी रामनामे दष्ट पुष्ट बाह्य राक्षस माने दुष्ट अंतरी दुष्ट आत्ममानी. म्हणून सीतावरून कशी दिसू लागलेली आहे? किती दिवसानं, ज्या दिवशीपासून रावणानं हरण केलेलं आहे, चोरून सीता आणलेली आहे, त्या दिवशीपासून सीतेनं काहीच खाल्लं नाही. म्हणून कशी दिसू लागलेली आहे? हडकुळी दिसू लागलेली आहे, सगळे हाडाचा सापळा आहे सीतेचा दिसू लागलेला आहे. पण ज्यावेळेस हनुमंत अंतर्ध्यान लावून पाहू लागलेले आहेत त्यावेळेस धडपुड दिसू लागलेली आहे. रामनामाचं सामर्थ्य सीतेजवळ असल्यामुळं सुंदर अशी सीता सुद्धा या ठिकाणी दिसत आहे. त्यावेळेस सीता सुद्धा बाहेरून कशी दिसू लागलेली आहे? राक्षसांना दुष्ट मानू लागलेली आहे. पण ज्यावेळेस मनामध्ये जाऊन हनुमंत पाहू लागलेले आहेत त्यावेळेस हे राक्षस दुष्ट नाहीत असं सुद्धा विचार या सीतेचा हनुमंतांना कळत आहे. बाह्य रामे दिसे वियुक्त अंतरी श्रीरामे नित्ययुक्त बाह्य दिसे दुःखाभिभूत अंतरी सदित स्वानंदे. वियुक्त रामापासून सीता दिसू लागलेली आहे. कशी हनुमंतांना? ज्यावेळेस बाह्य रूप पाहू लागलेले आहेत त्यावेळेस विरह या ठिकाणी रामाचा दिसू लागलेला आहे. पण ज्यावेळेस अंतर या ठिकाणी लावून हनुमंत पाहू लागलेले आहेत त्यावेळेस मात्र कसलेच रामाच्या वेगळी आहे का? कारण रामनाम सीतेजवळ आहे, नित्य आहे, म्हणून नित्ययुक्त राम जवळ आहे असं सुद्धा ध्यान लावून ज्यावेळेस हनुमंत पाहत आहेत त्यावेळेस सीतेचं रूप दिसत आहे. बाह्य दिसे हिन दिन अंतरी दिसे सुप्रसन्न बाह्य दिसे अति खिन्न अंतरी चैतन्य चिन्मात्र ज्योती. म्हणून बाह्य रूप कसं दिसू लागलेलं आहे? विचित्र रूप दिसू लागलेलं आहे. केसांच्या जटा वळलेल्या आहेत, जे साडी आहे ती घाण दिसू लागलेली आहे, फाटू लागलेली आहे, किंवा जे किती दिवसांना आंघोळ नव्हती, मळीन असं रूप सीतेचं दिसू लागलेलं आहे. पण ज्यावेळेस अंतर्ध्यान लावून हनुमंत पाहू लागलेले आहेत त्यावेळेस सुंदर अशी सीता सुद्धा हनुमंतांना पाहायला भेटत आहे. बाह्य दिसे लंके नेली परी ते राम पासुरी नाही ढळली बाह्य दिसे कोमहुली अंतरी टवटविली श्रीरामे. सीतेचं बाह्य रूप कसं आहे? तर सीतेला या ठिकाणी लंकेला
दिलेला आहे, रामापासून विभक्त केलेला आहे. पण ज्यावेळेस अंतरी ध्यान लावून पाहिलं तर रामापासून दूर झालेलीच नाही. कारण नित्य रामनाम स्मरण हृदयाच्या ठिकाणी सुद्धा, ओठामध्ये सुद्धा, मनामध्ये सुद्धा राम वसलेले आहे. मग रामापासून सीता दूर कशी जाईल असं सुद्धा हनुमंतांना दिसत आहे. बाह्य दिसे मलिनांबर, अंतरी शोभे चिंतवर. बाह्य दिसे अलंकार, अंतरी शृंगार. श्रीरामे परंतु बाह्य रूप सीतेचं मलिन दिसू लागलेलं आहे, पण जे अंतर रूप आहे ते चैतन्य घन रूप दिसू लागलेलं आहे. म्हणून असं सुद्धा हनुमंत पाहू लागलेले आहे. दिसे श्रीराम वेगळी, परी दिस मात्र रामे रचली. ऐसे देखुनी जनक बाई, पिटली टाळी हनुमंते. हनुमंतानं टाळी वाजवलेली आहे. हनुमंतांना कळून चुकलेलं आहे, रामानं जे जे सांगितलेलं होतं ते 100% खरं आहे. कारण रामापासून वेगळी सीता ज्यावेळेस बाह्य रूप दिसू लागलेलं आहे त्यावेळेस दिसू लागलेलं आहे. पण ज्यावेळेस अंतर ध्यान लावून पाहिलं तर रामापासून विभक्त दिसतच नाही. रामाच्या जवळ दिसत आहे, सुंदर सीतेचं रूप सुद्धा दिसत आहे. पण ज्यावेळेस वरून पाहिल्यानंतर किंवा बाह्य रूप पाहिल्यानंतर विच्छिन्न या ठिकाणी रूप सुद्धा सीतेचं दिसत आहे. अशी स्थिती हनुमंताला सीतेची पाहिलेली आहे. सीता अनुभवी रामचंद्रा, कैसे निकळले वानरा. श्रीराम दिली निज मुद्रा, तेने कपिंद्रा लक्षले. नाथ महाराज सांगतात की बाबा हनुमंताला कसं काय कळालं, या वानराला कसं काय कळालं की अंतररूप सीतेचं वेगळं आहे आणि बाह्य रूप वेगळं आहे. म्हणून या ठिकाणी नाथ महाराज सांगतात की हनुमंतांना प्रभू रामचंद्रानं मुद्रा दिलेली होती आणि ज्यावेळेस खून सांगितलेली होती त्या खुनाच्या आधारे सीता कशी आहे हे पाहण्याचं कार्य ज्यावेळेस हनुमंत करत आहेत त्यावेळेस सीताच बरोबर आहे किंवा 100% रामानं जशी सांगितलेली होती तशीच सीता मी पाहिलेली आहे असं सुद्धा समाधान हनुमंताच्या मनाला होत आहे. सांगता सीतेचे लक्षण, श्रीरामे सांगितले जी जी खुन. त्याची स्थिती पाहता जाण, देखे पूर्ण वानर. म्हणून माझ्या रामानं जसं सांगितलेलं होतं, जशी सीता सांगितलेली होती तशीच सीता मी माझ्या डोळ्यानं पाहिलेली आहे असं समाधान सुद्धा हनुमंतांना वाटत आहे. ऐसे सीतेचे पूर्णपण, हनुमान लक्षी स्वय आपण. बाह्य लौकिक लक्षण, दिसे ते चिन्ह अवतारा. म्हणून सीतेचं रूप या ठिकाणी हनुमंतानं पाहिलेलं आहे. पण सीतेचं बाह्य रूप कसं आहे हे सुद्धा अवधारा किंवा ऐका असं या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगत आहेत. निदानाभूत कुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सीताकांत स्मरण जय राम. महापुरुष रामाची जय. श्री गणेशाय नमः. निधना भवती विवसी तैषा राक्षसी सिते पासी. खाऊ गिळू घेवी रक्तासी, देखे चौपासे हनुमंत. ते सगळं जाणून घेतलं. आता आपण
दुसऱ्या गावाला गेलो. एखाद्या संकटामध्ये सापडल्यावर आपण किती भेसूर दिसतो, लहान करून दिसतो. ही सगळं हनुमंतानं जाणून घेतलं. ही सीता दिसण्याकरता वरून कशी आहे, जगाला दाखवण्याकरता दुःखी दिसत आहे. सीतेच्या आजूबाजूला एवढा राक्षस नाही, पण सीतेला त्या राक्षसनीची किंचित सुद्धा भीती नाही. कशी सांगितलेली आहे, सीता म्हणजे एखाद्या रत्नासारखे आणि तिच्या आजूबाजूला बसलेल्या राक्षसनी म्हणजे उशी असं मनामध्ये जाणं. गजपतीचे चुकोनी पागडी माझी पडे हस्तिनी तैसी सीता अशोकवनी दीनवदनी दिसत. आता दृष्टांत रूपाने ग्रंथकर्त्यानं काय सांगितलं, आता हत्ती मोठा का सिंह मोठा, विचार केल्यावर हत्ती मोठा आहे ना, मग हत्तीनं सिंहाला घ्यावं का. आता ही सीता म्हणजे सिंहासारखी आहे, राक्षस म्हणजे आवाढव्य राक्षसने राक्षस असं कसे हत्तीसारखे. पण हत्ती ही सिंहाला बघितल्याबरोबर तिने पळून जातो, तशी अवस्था सीतेला काही सुद्धा त्यांची भीती वाटत नाही. नाही अभ्यंगना स्नान तेने सर्वांग मलिन संपूर्ण वस्त्र पितांबराती जीर्ण नाही प्रवर्ण दुसरे. ज्यावेळेस रावणानं सीतेला घेऊन गेला कुठं लंकेमध्ये, त्या दिवसापासून सीतेला काय आंघोळ केली का नाही. सीतेला काही डोक्याला कलवा तेल भांगडे काही सगळं पावडर काही ती सोडून द्या, काहीच केलेलं नाही. अंगावरची एक वस्त्र, एक कपडा, एक साडी होती सुद्धा बदलायला नाही. म्हणून सीतेच्या रूपाकडे किंवा सीतेच्या तोंडाकडे सुद्धा पाहू नाही. गुंचासी उदर आच्छादोनी दोन्ही गुडघे हृदयी धरुणी बैसली असे श्रीराम पत्नी चिते अनुदरी श्रीराम. झाडाखाली सीता बसलेली होती. ती कशी बसलेली आहे म्हणून सांगितलं, असं माती घालून बसलेली नाही सीता. सीतेनं दोन्ही पाय ओढत केलेले आणि गुडघ्याकडून मान, गुडघ्याकडून मान. मुखानं राम नामाचं जप चालू आहे, अंतकरणामध्ये रामाचं ध्यान चालू असल्यामुळे सीतेला कसल्याही मनाच्या ठिकाणी दुःख वाटत नाही. घ्यावया श्रीरामाची भेटी आत्मा धरडासे कंठी ऐसिया परिसिता गोरटी देखे दृष्टी हनुमंत. आता सीता ही एकांताच्या ठिकाणी होती, पण सीतेच्या मनामध्ये कुठला बाकीचा विचार नव्हता. विचार काय होता, रामाची आणि माझी कवा भेट होईल, या दुष्ट राक्षसामधून मला राम कवा सुटू येतील ह्याच्याशिवाय तिच्या मनामध्ये आठवण दुसरी नव्हती. ती हनुमंताला मनाच्या ठिकाणी जाऊन घेतलं. कराळ विक्रार दृष्ट नृष्टी भोवत्या राक्षसींच्या कोटी सीतेशी त्यांचे भयनुठी निर्भय पोटी श्रीराम. रामानं सीतेला राखण किती राक्षसीने ठेवले होते, 1000-2000 नाही, कोट्यावधी राक्षसीने ठेवलेले होते. राक्षसीने किती आरडा ओरडा काही भानगडी केल्या, सीतेला ते ऐकायचे सुद्धा नाही, त्यांच्याकडे डोळा उघडून पाहायचे सुद्धा नाही. सीतेच्या देहामध्ये फक्त रामचंद्राचं ध्यान आणि मुखानं रामचंद्राचं नाम ह्याच्याशिवाय बाबूला सीता लक्ष देत नव्हते. जर नाटवे श्री रघुनाथ तवची भयाचा आवरत श्रीराम आठवल्या हृदयांत भव भयार्थ मग कैचा. काय समजत, सीतेला तुम्ही आपल्यासारख्या माणसाला कसल्याही प्रकारचं संकट जरी आलं आणि आपण रात्री देवाचं नाम चिंतन जर करत असाल, त्या नामाच्या सामर्थ्यावर कसल्याही विघ्न आपल्या समोर येणार नाही. ही एक झालं. आणखी दुसरी गोष्ट, पुण्या माणसाला काही समोर भेटू दाखवू लागलं, समजा भूत म्हणा काही भानगडी म्हणा, त्या माणसाला राम राम म्हणल्यावरती लांब निघून जाईल ना. मग ही सीता अंतकरणामधून रामाचं नामस्मरण होतं, मुखाने रामचंद्राचं नाव चालू होतं. एवढं असल्यावर तिला राक्षसीने तिळवर सुद्धा भीती वाटत नव्हती. देखता राक्षसी क्रूर दर्शन सीता श्रीराम देखे संपूर्ण वृक्षवल्ली तृणपाशान देखे परिपूर्ण श्रीराम.
सीतेची दृष्टी तर राम रूप बनलेली होती. आपली दृष्टी कशी आहे, पापी आहे, म्हणून आपल्याला समोरचा माणूस वाईट दिसतो, कुणी पापी दिसतो, अशा भानगडी आपल्या डोळ्याला दिसतात. दगड दिसणार, पाषाण दिसणार, झाडं झुडपं आपल्याला दिसणार, पण सीतेचं पूर्ण काया आणि वाचा आणि मन ही राम रूपामध्ये तल्लीन झाल्यामुळे सीतेला राम रूपाशिवाय बाकी काही दिसत नसल्यामुळे हे राक्षसने आहेत का, ही धुंडे आहेत काय, पाषाण आहे का, तिच्या मनामध्ये शंका नव्हती. भय पावले भयाप्रती, सुख पावले सुखावरती, ऐशिया निष्ठे सीता सती, देखे मारुती आनंदे. विचार केल्यावर बरोबर आहे ना. आपण कुठेतरी एखाद्या जागी जायला निघालो, मनामध्ये विचार काय केला, आमच्या ठिकाणी जरा भीती आहे बा, आपण मनामध्ये भीती धरली ना, त्या ठिकाणी गेल्यावर आपण भीती दाखवल्याशिवाय तिथे भूक म्हणा काही होणार राहणार नाही. आणि आपल्या मनामध्ये भीतीच नसल्यावर जवळ काय आलेलं लांब जाईल, लांब पळून गेल्याशिवाय राहणार नाही. तसं सीतेच्या मनामध्ये गुण भीतच नव्हती, तिच्यामुळे तिला कसल्याही प्रकारच्या मनामध्ये संशय किंवा राक्षसने किंवा भूत भानगडे ही तिळवर सुद्धा वाटत नव्हतं. हृदयी श्रीराम प्रतीती, श्रीराम देखे सर्वा मूर्ती, भया माझी निर्भय प्राप्ती, सीता सती सोये भोगी. सीतेला मनाच्या ठिकाणी काय ठरवलेलं होतं, आपण बाकीचा कशाला विचार करायचा नाही. तिच्या मनामध्ये फक्त रामाचं नामचिंतन होतं. दृष्टीने रामरूप पाहत असल्यामुळं तिच्या समोर भीती नावाचे किंवा विघ्न नावाचं काही सुद्धा समोर तिच्या दृष्टीला दिसत नव्हतं. श्रीराम देखता सर्वा मूर्ती, सकळ भयासी समाप्ती, भयते होय ब्रह्ममूर्ती, सुख संवित्ती श्रीराम. तिथं आपल्या तुझ्या स्वतःच्या डोळ्यानं दृष्टीने काय पाहत होती, रामाचं रूप पाहत होती. त्या दृष्टीमध्ये सीतेच्या काय सामर्थ्य आहे, तिनं रामरूप पाहत असताना तिला समोर तिच्या कसली भीती नावाची गोष्टच नव्हती. आपल्या मुखानं जर समजा आपण राम राम म्हणून जर रस्त्याला गेलो तर आपल्या समोर तो भूत म्हणा काही विघ्न म्हणा तिच्या नामावर पडून गेल्याशिवाय सीतेच्या दोन्ही गोष्टी होत्या, मुखानं राम आणि डोळ्यानं रामरूप, त्याच्यामुळे सीतेला काही सुद्धा संकट वाटत नव्हतं. ऐसिये अनुभवेसी दान, श्रीराम नाम मुख्य साधन, नामे निरसे जन्म मरण, नाम परिपूर्ण परब्रह्म. नाथ महाराजांनी काय आपल्यावर दर्शन दिला, हे रामाचं नाम आणि रामाची कीर्ती, रामाचं सामर्थ्य किती आहे. उदाहरणामध्ये आपल्यासारख्या माणसाने जरी देवाचं लक्षपूर्वक ध्यान केलं, परमेश्वराची सेवा केल्यावर तिथे वाया जाणार काही वाया जाणार नाही. किती जरी माणूस पापी असेल त्याचा तो नामाच्या सामर्थ्यावर उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. नामापासी विरक्ती शांती, नाम स्मरणे परम भक्ती, नामापासी चारी मुक्ती, नामे निश्चिती परब्रह्म. आता ह्या नामामध्ये सामर्थ्य काय सांगितलं, चारी मुक्ती कशामुळे मिळतात, नामामुळे मिळतात. अहो आम्हाला संसार करत करत थोडा वेळ काढायचं देवाचं नाव स्मरण करायचं, थोडा वेळ काढायचं कुठं भजनाला जायचं, कुठं कीर्तनाला जायचं, कुठल्या ठिकाणी कुठे असेल त्या ठिकाणी जायचं. पण कुटीला यायला माणसं कमी आहे, माणसाने टीव्ही बघायला वेळ आहे पण कुटीला वेळ नाही. बघा बाहेर 2-3 कुत्रे बसले, रोजच कुत्रे ऐकायला पण माणसं ऐकायला तयार नाही. अशी भानगड आहे, कुणाच्या लक्षात बसत नाही. नामासी नाही स्नान बंधन, नाही नामापासी विधी विधान, अबद्ध नामाती पावन, नाम परिपूर्ण परब्रह्म. नाथ महाराज किती बुद्धिवान असेल. नाथ महाराजांनी या ओळीमध्ये काय सांगितलं, देवाचं नाव घ्यायला आमकी आंघोळच करावं असं कुठं ठरवले का, कुठं लिहिले का, कुठं सुद्धा लिहिलेलं नाही. आंघोळ करा किंवा ना करा, काम करत देवाचं नाव घ्या, रस्त्याने फिरत फिरत देवाचं नाव घ्या. आता उदाहरणामध्ये रविदास कामगाराची पूजा, रविदास कामगार
देवाची पूजा करायला बसायला. त्या रोमदास महाराजाला एखाद्याने प्रश्न विचारला की म्हणजे महाराज असं का तुमचं, ही पोटाची आहे ना भूक लागल्यावर देव 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 करायला किंवा देवाची पूजा करायला माणसाचं ध्यान लागत नाही. जीवन त्याला देवाची पूजा करत होता. आता बघा बाहेर ही देव ती देव ती देव महादेव सगळ्या भानगडी करण्यामध्ये त्याला 12 वाजता 12 आणि पुन्हा सगळं झाल्यावर जेवायचं असं तर पुन्हा ठिकाणी बंधन सांगितलेलं नाही. नामासी नाही कर्मबंधन वेगळ्या कर्मा नाम स्मरण अच्युत नामे कर्म पावन हे स्मृती वचन श्रुत्यार्थ. आपण नाथ महाराजांना पुन्हा उलट घेतो. काय घेतो ते आपल्याबरोबर नाही. मी माझ्या मनानं सांगत नाही किंवा माझ्या मनाला लिहिलं नाही. वेदामध्ये श्रुतीमध्ये शास्त्रामध्ये आणि पुराणामध्ये जे लिहिलेलं आहे ती मी ह्या ओळीमध्ये लिहिलेलं आहे. देवाचं नाव घ्यायला अमुक नियम लागत नाही म्हणून सांगितलेलं आहे. अमुक सकाळी देवाचं नाव घ्या असं काही कुठं लिहिलेलं नाही. सकाळी घ्या, दुपारी घ्या, संध्याकाळी घ्या. पुन्हा देवाचं नाव घेत असताना अबद्ध शब्दामध्ये, अबद्ध म्हणजे कसं, हे वाल्मिक ऋषीने कधी पाप केलं होतं तेवढं तर पाप आपण केलं नाही ना. नारदांना वाल्मिकाला सांगितलं राम राम म्हणून जप करून जप. त्यावेळी त्याला राम ही शब्द तोंडाला आला, त्याला मला 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 कधी बसला. उलट त्याच्यात तोंडाला राम शब्द आला, त्याचा उद्धार झाला का नाही. तसं आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. नामी नाही अनुध्यावो नामापासी नित्य स्वद्यावो नाम परब्रह्म स्वमेवो नाम निर्वाहो सभाग्य. आता देवाचं नाम स्मरण करीत असताना समजा देवाचं समजा भजन करायचं, देवाचे अभंग म्हणायचं, मग ते अभंग पुण्या स्वरामध्ये म्हणा, नाभंग म्हणजे पुण्या स्वरामध्ये म्हणा. पण आता भजन करायला 4 माणसं बसले, एखाद्याला अभंग म्हणायला सुरुवात केला त्याला काय म्हणतात लगेच आहे तुला जमना बसलं असं आहे का नाही. पण तसं नाही सांगितलं. अबद्ध शब्दामध्ये अबद्ध स्वरामध्ये कसं देवाचं नाव घ्या ते पावन झाल्याशिवाय राहत नाही. नाम चैतन्याचा मुडा नाम परब्रह्माचा उडा ब्रह्मनामाची पुडा नाचे गडगडा स्वानंदे. आता देवाला आवड कशाची आहे म्हणून सांगितलेलं आहे. आपण देवाला जाताना रिकामं जात नाही. दारू वगैरे घेतात, फुलाचा हार वगैरे घेतात, पैसे तरी देवाला टाकतात. पण सध्या देवाला जायचं म्हणल्यावर आपण मुखानं जर राम राम म्हणत गेलो तर देव आपल्याकडे नाचत आल्याशिवाय राहत नाही. मी सांगत नाही होळीमध्ये तुम्ही सांगता स्त्रियासी राम नाम स्मरणाने भूषणेचे विदभूषण आहे वपना आहे वपन नामे पावन स्त्री शूद्र. आता बाळाला स्त्रियाला शोभा कशाची आहे म्हणून सांगितलेलं आहे. आता त्या स्त्रियाला बोरमाळ पाहिजे, म्हणजे शेवण पीस अनेक भानगडी तेवढा काय सांगत बसणार नाही. त्याच्यापेक्षा देवाचं नाव ज्या बाईच्या मुखामध्ये आहे तिला खरं समजावं आहे कोण समजावं त्याच्यासाठी भाग्यवान दुसरी पाहिजे नाही. स्त्रियासी गळसरी कृष्ण म्हणी पुरुषा गळसरी नाम स्मरणी ते तुटलिया रांडपणी काळ कर्मणी करावी. आता किती आवड भानगड नाथ महाराजांनी सांगितले. आता जोपर्यंत श्री आयव आहे म्हणजे तिचा पती आहे तोपर्यंतच गळ्यामध्ये सात भानगडी सगळे आहेत. आणि पती दिल्यावर काय तिला काहीच नाही ना. पती असो किंवा नसो तुझ्या आळोपणाला साधा असं दागदागिने लेवाला तुमचं कर्ज होत नाही. त्या नियमानुसार दागदागिने न घालता पतीची सेवा करा आणि मुखानं देवाचं नाम घ्या. त्याच्या पलीकडे पाहिला दुसरं पुढे नाही. सीतेसी श्रीराम स्वधर्म सीतेसी श्रीराम नित्यकर्म सीतेसी भ्रतार श्रीराम राम परब्रह्म सीतेसी. आपल्या बाहेरच्या काळामध्ये किती अलंकार दाग दागिने सगळ्या भानगडी आहेत. त्यांचं ध्यान पतीच्या सेवेमध्ये बिलकुल नाही सोडून द्यावं. त्याला जेवला का उपाशी केला का हे मनात नाही.
सीतेच्या मनामध्ये काय होतं? तिला मनामध्ये दागिन्याची आशा होती, काय कशाची आशा होती? तिच्या मनामध्ये आवड फक्त कोणाची होती? रामाची आवड, पतीची सेवा. तिच्यामुळे सीतेसारखी भाग्यवान दुसरी बाई असं हनुमंताला मनाच्या ठिकाणी दाबून घेतलं. श्रीराम नाम स्मरता सीता तेही वरते विदहता बयन मानी लंका नाता हेही हनुमंता कळव सरले. आता हनुमंत ज्ञान होतं म्हणून हनुमंताला सीतेचं ठाण मान गुण, सीतेच्या अंतकरणामध्ये काय बाहेरून काय ते हनुमंताला कळालं. आपल्यासारख्या माणसाला कळणार का? बिलकुल सुद्धा समजणार नाही. समजायला बी माणसाच्या ठिकाणी भक्ती पाहिजे, ज्ञान पाहिजे. त्या नियमाप्रमाणे हनुमंतामध्ये होतं म्हणून हनुमंताला दाबून घेतलं. श्रीराम नामांकित सीता पत्नी भूषणा भूषण शोभनी नामे निशंक शोकवनी अनुदिनी निर्गत. भूषण म्हणजे सीतेचा अलंकार काय होतं? ही दाग दागिने सगळे भांडवली काहीच नव्हता. तिच्या अलंकारमध्ये फक्त राम नाम होतं. डोळ्याने रामरूप बघायचं, मुखाने राम नामाचा उच्चार केल्यावर सीतेला अंतकरणामध्ये कशाची भीती आणि संकट वाटत नव्हतं. ऐसी देखो जनक बाळी हनुमान बेटीसी तळमळी कराळा राक्षसींच्या किंकाळी देखोनी जवळी शंकला. आता हनुमंताने हे सगळं अगोदर जाणून घेतलं. सीतेची परीक्षा घेतली. हो का घेतली? एखाद्या वेळेस मंगळवारी आपण सीता आहे असं मनाच्या ठिकाणी ठरवतो ना, तसं व्हायचं. ही जाणून घेतलं. रामानं सांगितलेल्या खाना खुना सगळी परीक्षा केल्यावर हीच सीता असं कोणाच्या ठिकाणी जाणून घेतलं. आता आपण केव्हा सीतेची भेट घ्यावी, कशी घ्यावी, ही तळमळ हनुमंताच्या मनामध्ये आहे. इकडं बघावं तिकडं राक्षसने कुणी आगाला कुणी गर्दा करायला, मग अशामध्ये भेट कशी घ्यावं असा विचार पूर्ण करू. जैसी नारायणाची रमा तैसी सीता श्रीरामा तिची बेटी घेता आम्हा राक्षसी अधमा प्रतिबंध. आता हनुमंतानं उपमा कुणाची दिली? विष्णू भगवंताची रमा लक्ष्मी नाव आहे. आता ही काही सीता दुसरी होती का? विष्णू म्हणजे राम ना. ह्या रामाच्या सीतेची भेट घेण्याकरता हनुमंताच्या मनामध्ये तळमळ आहे. पण ही राक्षसनीमध्ये आडे येऊ लागले. आपण काय करावं असा विचार केल्यावर या देखता बेटी घेता या मद झोपती सर्वता यांचा मी करिता घाता रावण सीता वधील. किती हनुमंत विचारवान असेल, किती बुद्धिवान असेल, हनुमंतामध्ये ते सामर्थ्य कमी नव्हतं. जर समजा मी आता पटकन खाली उडून टाकली, सीतेची भेट घेतल्याबरोबर ही सगळ्या राक्षसनी मला मारायला आल्याशिवाय राहते. समजा मला राक्षसनी मारायला आल्यावर ह्यांना मारायला मला काही वेळ लागणार नाही. ही कळाल्याबरोबर रावण ह्या ठिकाणी येऊ सीतेला मारल्याशिवाय राहणार नाही. ह्याच्याकरता आपण काय करावं? वधील या रामकांता माझे कष्ट जाती व्रता म्या मारलिया लंका नाथा सुख रघुनाथा उपजना. ज्यावेळेस विचार करायला हनुमंताने सुरुवात केली, काय म्हणून विचार केला? ही राक्षसीला मी मारल्याबरोबर रावण इथं आल्याशिवाय राहणार नाही. रावण रागाने सीतेला मारून टाकल्यावर माझी आपत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मी काय म्हणून सांगावं रामाला? रामा मी गेलो, माझी आणि सीतेची भेट झाली, मी राक्षसने मारल्याबरोबर रावण आला आणि रावणाने सीतेला मारून टाकलं असं रामाला सांगितल्यावर राम मला शाबासकी देतील का? एवढं माझं काळ तोंड झाल्याशिवाय राहणार नाही. या लागी आपण तत्वता जव राक्षसी होती निद्रिस्ता तव वृक्षी राहू गुप्तता एकांती सीता जव भेटे. हनुमंताने विचार केला, एवढा अनर्थ घडून आणायचं नाही, सोपं काम करायचं. मग काय करावं सोपं काम? आपण फक्त झाडावर बसून असंच बसून राहायचं. तर किती वेळ ह्या राक्षसने सगळ्या झोपी गेल्या
की मग आपण सीतेची भेट घ्यायची. ऐसे सवे विचारुण हनुमान वृक्षी होयलीन जेवी काच पळ पवन होय सुलीन काशी. असा सगळा मागच्या पुढच्या भानगडीचा हनुमंताने विचार केला आणि दक्षिण बाजूलाही लोकांना हनुमान झाडावर बसल्यावर ठरलेल्या निर्णयानं सूर्य मावळायला गेला. सूर्य मावळायला गेल्यावर अंधार पडणार हे सुरू जाणार ना. मग आपण आपलं काम करावं असा विचार मनामध्ये ठरवू. जेवी ब्रह्माजी भास्वत स्वय असे अति गुप्त देवी वृक्षा माझी हनुमंत सावचित गुप्तत्वे. आता हनुमंत म्हणजे गुप्त झाडावर कसा बसला हे दृष्टांत काय दिलं सांगू. जेवी ब्रह्माजी भास्वत स्वय असे अति गुप्त देवी वृक्षा माझी हनुमंत सावचित गुप्तत्वे. दिलेला कशाचा सारा दिलेला आहे. आता आम्हाला आल्यावर सूर्य झाकून राहतो ना, सूर्य दिसत नाही. मग कसं झाडावर बसला हे हनुमंत तुम्हाला सुद्धा दिसत नाही. जेवी आत्मा हृदयांत असोनी न देखती समस्त देवी वृक्षी हनुमंत अति गुप्त राहिला. आता दुसऱ्याचं कशाला सांगत बसायचं. आपल्या ह्या देहामध्ये आत्मा ना आपल्या पहिल्याला रंग कसला आहे केवढा मोठा आहे आपण कोणी बघितलंय का, कुणाला दिसलाय का. तशी अवस्थेनं हनुमंत त्या झाडावर बसलेले आहे. चला जेविका वेदीचा वेदार्थ असोनी कोणा नव्हे व्यक्त देवी वृक्षी हनुमंत अति गुप्त राहिला. आता सगळ्यामध्ये कितीतरी पुराण आहे, कितीतरी वेद आहे. एखाद्या वेदाचा अर्थ लिहिलेला आहे पण त्याचा अर्थच आपल्याला समजत नाही. तसं हनुमंत झाडावर बसल्या गेला राक्षसींना डोळ्याला दिसत नाही अशी अवस्था सगळ्याची झालेली आहे. वृक्षी राहता मारुती जाहली अरुणोदय प्राप्ती गवळी दुहावा करती गोपी अरंबिती गोरस बंतर. असे विचार करण्यामध्ये भानगड करण्यामध्ये रात्र संपूर्ण गेली. विचार कर रात्र संपूर्ण सूर्य निघण्याच्या अगोदर त्या लंकेच्या अशोकोनामध्ये काही गायी असतात म्हणजे गवळी गायी मग वासरं आणू लागले. त्या गवळ्यानं वासरं सोडले, गायीची दूध काढायला सुरुवात केलं. जिकडे तिकडे पाखरं किलबिल करू लागले. वेद पाठक वेदायनी राजद्वारी मंगळध्वनी ललित गंधर्व गायनी जय जय ध्वनी देवद्वारी. आता सकाळी सकाळी उठल्याबरोबर अगोदर काय काम राहतो, आंघोळ करायची, देवदेव करायचं. त्या लंकेमध्ये आंघोळ झाली, देवदेव करायला जिकडे तिकडे सुरुवात आहे. जिकडे तिकडे देव पोटाने वेद अध्ययनाचा आवाज हनुमंताला येऊ लागला. तिकडं राजदरबारामध्ये वाटे वाजू लागलेली ही हनुमंतानं सगळं कानानं ऐकायचं गुप्त रूपानं. अग्निहोत्री त्रोमाच्य गंध उन्मत्त गजांचा मदगंध शुद्ध समनांचा सुगंध सिंधुपगंध देवालयी. आता देवळामध्ये काय चाललं, आता देवळामध्ये काय चाललं. सकाळी सकाळी समजा कुठं हरिपाठ असेल, कुठं भजन असेल, कुठं आरती असेल, मग त्या ठिकाणी उदबत्त्या लावल्या राहतात, कापूर लावलेला राहतो. त्याचा सुगंध सगळीकडे पसरलेला, सगळीकडे आनंद सूर्य निघाल्यावर वाटू लागला. नेसली प्रिया काळीमा बुंती सोडोनी पितांबर देपती देवी अंधार त्या दोनी राती देग बसती पित प्रभा. आता नाथ महाराजांना दृष्टांत कसं दिला. आता समजा उदाहरणामध्ये एखाद्या स्त्रीनं अंगावर काळी साडी प्रदान केली, काळी साडी नेसली समजा, मग ती काळी साडी काढून टाकली आणि त्याच्याविषयी अशी पांढरी म्हणा लाल म्हणा कुठल्याही रंगाची साडी नेसल्यावर किती शोभा मिळते. रात्र म्हणजे रात्रीला काळी म्हणजे अंधार रूपाची साडी. त्यावेळेस सूर्य उगू लागला त्यावेळेस नाहीशी झाली, सगळीकडे प्रकाश पडल्यासारखं आणि सूर्य दिसू लागला. झाली सूर्योदय प्राप्ती व्यवहार परती गती त्रिजगती निशाचरे लीन होती
सुख संभूती दिवाचरा. दिवसभर आपल्याला काय काय काम राहतं, कुणाला काय काम, कुणाला काय असते ना, आपापले काम करायला सुरुवात केली. धंदेवाल्यानं दुकान उघडले असेल त्यांनी धंदा सुरुवात केला आणि आपापल्या कामामध्ये आणि खटपटीमध्ये लागल्यावर ही सगळ्या हनुमंत भानगडी बघत होता. हनुमंताचे निज चित्ती एकांती भेटावी सीतासती. अतिशीघ्र व्हावी राती वृक्षांतवरती निष्ठत. आता हनुमंताच्या मनाला काय होतं, ही सूर्य म्हणजे कवा मावळ, कवा संध्याकाळ होईल, ते राक्षसने कवा जोर त्याला आणि कवा जोर आणि आपण कशी भेट घ्यावी ह्याच्याशिवाय बाकी मनामध्ये विचार नव्हता. ऐसे हनुमंते धरिता चित्ती श्रीराम कार्याचे निजस्वार्थी. कपीस भीटा भेटावया सीतासती गेला गवस्ती अस्तमाना. आता योगानं काय घडून आलं, हनुमंताला सीतेची भेट घ्यायची आणि सीतेला हनुमंताची भेट घ्यायची. ते सूर्याला कळाला असेल ना, सूर्य ठरलेल्या नियमाप्रमाणे सूर्य गेल्यावर अंधार पडायला सुरुवात झाली. जैसी श्याम सुंदर बाळी लेली मोतियांची जाळी. तैच्या नक्षत्राच्या ओळी नभो मंडपी शोभली. आता दुसरा दृष्टांत तुला कशाचा, ज्यावेळेस सूर्य मावळतो, एखादी सुंदर अशी मुलगी आहे, तिला दागिने घातले किती शोभावान दिसते, तसा अंधार पडला ज्यावेळेस आकाशामध्ये लहान मोठ्या चांगल्या दिसू लागल्या आणि सगळं आकाश शोभायमान दिसू लागले. रात्री नव्हे ते सखी हनुमंता भेटाव्या श्रीरामकांता. दोघा संवाद गुप्त कथा साधू एकांता आली असे. ज्यावेळेस ती रात्र होती, कोणती रात्र, हनुमंताने मनामध्ये ठरवलं सूर्य कवा मावळतो कवा अंधार होतो. अशी ही रात्र म्हणजे हनुमंताला शुभ रात्र आलेली आहे. हनुमंताने विचार केला, बरोबर आपणाने सूर्याने सुद्धा साथ दिले आणि आता आपल्याला अंधारामध्ये सीतेची भेट घ्यायला मनामध्ये संधी आली. भेटावया सीता स्वामिनी रात्री नव्हे ती सखी जननी. जानकी संवाद पाना पाजुनी समाधानी बैसविल. आपल्याला अंधार पडला, हे अंधार का पडला असं म्हणून रागेत होता. पण हनुमंताच्या मनामध्ये काय झालं, ही सूर्य मावळला, ही रात्र नसून ही माझी जननी आहे, जननी मानलेली आहे रात्रीला. आणि सीता माता कशी आहे, ही माझी जननी आणि अंधार रात्र ही सुद्धा जननी. ह्याच्यामध्ये मी काय करेन, आनंदानं मोठ्या प्रेमानं आता सीतेची भेट घे. संवाद पानाचे तुष्ट पुष्टी अकयाक्षयासी करी भेटी. इंद्रजिताची पुरोनी पाटी राक्षस कोटी गांजिल. रात्र म्हणजे कशी आहे, ही माझ्या नशिबाने मी भाग्यवान आहे म्हणून रात्र ही मला मिळाली. आता ह्या रात्री मी सीतेची भेट घेतली. सीतेचा प्रेमाचा पाना, दुधाचा पाना नाही, प्रेमाचा पाना म्हणजे प्रेमाचे शब्द मी सीतेला बोलल्यावर माझं पोट भरल्यासारखं होईल आणि माझं पोट भरल्यावर मी गुणान बसणार नाही असं कोण हनुमंत मनामध्ये म्हणतो. सीतेची भेट घेऊन सीतेचा जो प्रेम पाना मी पिल्यावर मुकाट्यावर न बसता आखेला मारून सुरुवातीला उद्गार, पुन्हा इंद्रजाला बेजार करेल, एक सुद्धा राक्षस ठेवणार नाही. रात्री नव्हे ते महाकाळी येऊन हनुमंता गवळी. भेटवोनी जनक बाळी करील होळी लंकेची. पुन्हा काय विचार केला, ही रात्र म्हणजे आजची रात्र नाही. आपण म्हणतो ना महाकाळी, महाकाळी महाकाळी कडकड जगाची महाकाळी, इकडे नाही बाबा महाकाळी नाव पुण्यात देवीचं. बरोबर ही महाकाळीने माझ्यावर उपकार केला, मला सहाय्य करण्याकरता आणि राक्षसाला मारण्याकरता हिने मला मदत केली असा मनाच्या ठिकाणी अभिमान आणि आनंद वाटला. रात्री नव्हे ते सप्तशती शुंभ निशुंभा केली समाप्ती. आता येऊनी हनुमंता प्रती
करील शांती राक्षसा आता हे जे रात्र नसो ही एक महाकाळी आहे. शुंभ आणि निशुंभ दोन काय दैत्य अतिशय उन्मत झालेले होते. त्या शुंभ आणि निशुंभ दैत्याला काय वर होता देवाचा, मानवाच्या हाताने तुम्हाला मरण येणार नाही, तुम्हाला स्त्रीच्या हाताने मरण आल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस स्त्री रूप म्हणजे बाई रूप पुन्हा धारण केलं, महाकालीनं धारण करून त्या शुंभाला आणि उपशुंभाला मारलं. त्या नियमाप्रमाणे मला सहाय्य करण्याकरता ह्या ठिकाणी आली म्हणून आनंद वाटू लागला. कुंडली गौरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम